सत्राच्या सुरुवातीला नाशिकमधून मोठी बातमी। नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत जवळपास 1,500 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत 57 संशयित आरोपी निष्पन्न झाले असून 25 जणांना नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। संशयित आरोपींमध्ये काही महाविकास आघाडीच्या नेत्यांचाही समावेश आहे। काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेच्या निलोफर शेख, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अरिफ हाजी पटेल यांचा देखील समावेश आहे। दर्गा अतिक्रमण कारवाई दरम्यान नाशिक पोलिसांवर जमावाने हल्ला केला होता आणि या हल्ल्यामध्ये 21 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते, तर 25 ते 30 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय अपडेट? नाशिकच्या काठेगल्ली परिसरामध्ये नाशिक महानगरपालिकेच्या जागेवर उभारण्यात आलेली दर्गा हटवण्यासाठी ज्यावेळेला महानगरपालिकेचं पथक गेलेलं होतं तत्पूर्वी जी काही दगडफेक करण्यात आलेली होती, या प्रकरणामध्ये आता राजकीय कनेक्शन जे आहे ते देखील समोर आलेलं आहे। ज्यांनी ही सगळी दगडफेक केली, ज्यांनी हा सगळा हिंसाचार घडून आणला, त्यामध्ये काही राजकीय नावं जी आहेत ती देखील आता समोर आलेली आहे। या सगळ्या लोकांनी या जमावाला भडकवलं अशा प्रकारचा संशय पोलिसांना आहे आणि या सगळ्याच्या अनुषंगानं आता नाशिक पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये निलोफर शेख जे आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकारी, त्याचबरोबर काँग्रेसचे हनीफ बशीर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे हाजी पटेल शेख यांच्या विरोधामध्ये देखील या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। आणि या सगळ्या प्रकरणामध्ये पुन्हा एकदा एक राजकीय कनेक्शन जे आहे ते समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आणि तब्बल 1,500 ते 2,000 लोकांच्या विरोधामध्ये दंगली प्रकरणातला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तर 57 लोकांना या प्रकरणामध्ये आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे। त्यापैकी 25 जणांना पोलिसांनी अटक करत त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी जी आहे ती देखील पोलिसांना मिळवत आहे। राजकीय कनेक्शन समोर आलेलं आहे, त्याचे धागेदोरे नेमके काय आहे हे देखील पोलीस त्याचा शोध घेत आहे। मात्र ठाकरे शिवसेनेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी जे आहेत त्यांचा यामध्ये थेट सहभाग असल्याचं समोर आल्यानं या प्रकरणाला आता राजकीय वळण जे आहे ते मिळताना पाहायला मिळत आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।